जवळ आहे एक चालू गेले आपल्यासोबत महाराष्ट्राचे 33 अन्यायग्रस्त जमातीचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय पडळकर साहेब रोखून बोलणं आणि स्पष्ट बोलून जमात बांधवांना न्याय मिळवून देणं ही त्यांची जणू ओळखच झाली. असे आपले थोर नेतृत्व श्री पडळकर साहेब यांनी काल सभागृहात पुन्हा आणखी एक वेळेस आदिवासी पूर्ण जमात बांधव तसेच अन्य 33 अन्यायग्रस्त जमात बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा आणखी एक वेळेस सक्षमपणे आवाज उचलला. अशा पडळकर साहेबांचं समस्त 33 अन्यायग्रस्त जमात बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसेच त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व आम्हाला पडळकर साहेब नक्कीच न्याय मिळवून देतील ही पूर्णपणे विश्वास आहे. आदरणीय डॉक्टर खानापुरे सर यांच्या सांगण्यावरून तात्काळ मी नागपूर येथे आमचे कोळी समाजाचे आमचे मित्र मला भेटण्यासाठी आलेले आहेत. राज्यामध्ये अनेक जमाती असे आहेत, अनेक जाती असे आहेत की त्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. घटनेनं दिलेला घटनादत्त अधिकारापासून त्यांना वंचित ठेवलं जातं आहे, त्यांचे हक्क हिरावून घेतले जाते आणि म्हणून हा विषय जेव्हा माझ्यात आला, खानापुरे सर बळवंतराव यांच्याकडून जेव्हा विषय माझ्यात आला तर तो मी विषय लावून धरला सभागृहामध्ये. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 33 अन्यायग्रस्त आदिवासींची लक्षवेधी मी सभागृहात मांडली होती आणि तेव्हा आदिवासी खात्याचे मंत्री महोदय यांनी उडवाउडवीची उत्तर दिली म्हणून मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठकीची मागणी केली होती, परंतु आजपर्यंत ती बैठक होऊ शकली नाही. काल सभागृहामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि कोळी समाजाचं आरक्षण, अन्यायग्रस्त आदिवासी जमातीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चा करताना मी हा विषय परत एकदा सभागृहाच्या लक्षात आणून दिला की या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1,05,00,000 आदिवासी बांधवांची संख्या आहे आणि त्यानुसार ST आणि SCचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे. जेवढी लोकसंख्या आहे तेवढं आरक्षण मिळतं. तर 1,05,00,000 लोकसंख्येच्या हिशोबानं टक्केवारी ठरली, परंतु जवळपास 42 लाख लोक अशी म्हणतात की आम्ही ओरिजिनल मूळ आदिवासी आहोत आणि 63 लाख लोक आहेत की बोगस आदिवासी आहेत. हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं की 63 लाख लोकांना तुम्ही ताबडतोब STचे दाखले द्या, अन्यथा महाराष्ट्रामध्ये मोठा संघर्ष होईल. दुसरा एक विषय माझ्या निदर्शनास आला की जेव्हा पहिल्यांदा STची लिस्ट ही इंग्रजीमध्ये झाली, इंग्रजीची जेव्हा परत हिंदीमध्ये राष्ट्रभाषा हिंदीला जेव्हा मान्यता मिळाली तेव्हा हिंदीमध्येही ट्रान्सलेट केली आणि नंतर 1990ला ही मराठीत ट्रान्सलेट केली. 94 आदिवासी जमाती छोट्या छोट्या असे आहेत की त्यांना सरकारी चुकांमुळं त्यांना आजपर्यंत दाखला मिळाला नाही. ही बाब मी निदर्शनास आणून दिली आहे आणि त्याच्याबद्दलची मी लक्षवेधी सभागृहामध्ये मांडलेली आहे. शक्यता आहे मंगळवारी किंवा बुधवारी ही लक्षवेधी सुद्धा चर्चेला येईल. तर अशा सगळ्या उपेक्षित वंचित घटकांच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी महाराष्ट्रातील कोळी बांधवांना आणि त्यांच्याबरोबर अन्यायग्रस्त 33 आदिवासी जमातीला आणि छोट्या छोट्या 94 जमाती आहेत त्यांना आश्वस्त करतो की आपण न्याय मिळेपर्यंत लढू आणि निश्चितपणे न्याय मिळवू.